नमो नमः. हितोपदेशः मित्रलाभः कथा एक. आपण कथामुखामध्ये बघितलं होतं की सुदर्शन राजानं आपले मुलगे विष्णू शर्मेच्या स्वाधीन केले आणि त्यांना नीतिशास्त्रामध्ये पारंगत करण्याची विनंती केली. विष्णू शर्मेनं सुद्धा 6 महिन्याच्या आत पशुपक्ष्यांच्या गोष्टी सांगून त्यांना नीतिशास्त्रात पारंगत करील अशी प्रतिज्ञा केली होती आणि त्याप्रमाणे राजानं आपले मुलगे त्याच्या स्वाधीन केले. कवी पुढे सांगतोय, अथ प्रासाद पृष्ठे सुखोपविष्टानाम राजपुत्राणाम पुरस्ताद प्रस्ताव क्रमेण सहा पंडितः अब्रवीत. पुरस्ताद म्हणजे पुढ्यात अव्यय आहे. सपंडितो ब्रवीत सहा पंडितः अब्रवीत. पंडितो ब्रवीत पंडितः अब्रवीत विसर्गाचा उ होऊन नंतर पूर्वरूप संधी झालेला आहे. अब्रवीत हे त्याच्यामध्ये क्रियापद आहे. ब्रू दुसरा गण उभयपद, प्रथम भूतकाळ तृतीय पुरुष एक वचन. त्याचा कर्ता आहे सहा पंडितः. सहा पंडितः अर्थातच विष्णू शर्मा. सहा पंडितः अब्रवीत. तो पंडित विष्णू शर्मा म्हणाला, अथ प्रासाद पृष्ठे. प्रासाद म्हणजे राजवाडा. प्रासाद पृष्ठम प्रासादस्य पृष्ठम. राजवाड्याचा पृष्ठभाग मागची बाजू. राजवाड्याच्या मागच्या भागात सुखोपविष्टानाम राजपुत्राणाम पुरस्ताद. आनंदानं बसलेल्या राजकुमारांच्या पुरस्ताद म्हणजे समोर. प्रस्ताव क्रमेण प्रसंगानुसार. तो विष्णू शर्मा पंडित म्हणाला. काय म्हणाला? तो श्लोक दिलेला आहे. इथं प्रासाद पृष्ठे हा समास आहे. प्रासाद आणि पृष्ठ दोन शब्द एकत्र आले, समास बनला. प्रासादस्य पृष्ठम. पृष्ठ म्हणजे पाठचा भाग, मागची बाजू. राजवाड्याची मागची बाजू. प्रासाद म्हणजे राजवाडा. राजवाड्याची मागची बाजू. प्रासादस्य पृष्ठम षष्ठी तत्पुरुष. सुखोपविष्टानाम. सुखोपविष्ट सुखेन उपविष्टाः. सुखोपविष्टाः तृतीय तत्पुरुष आनंदाने बसलेले. उपविष्टानाम याच्यामध्ये उप अधिक विष हा 6व्या गणाचा धातू आहे. परस्मैपद. कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण. पुल्लिंगी षष्ठी बहुवचन. बसलेल्यांचे. सुखोपविष्टानाम हे राजपुत्राणामचं विशेषण आहे. राजपुत्राणाम राज्ञः पुत्राः राजपुत्राः षष्ठी तत्पुरुष. पुरस्तात हे अव्यय आहे. त्याचा अर्थ आहे च्या पुढे आणि या अव्ययाला षष्ठी विभक्ती लागते. त्यामुळं उपविष्टानाम राजपुत्राणाम पुरस्तात अशी राजपुत्र या शब्दाची षष्ठी विभक्ती झालेली आहे आणि उपविष्ट हे राजपुत्रांचं विशेषण आहे म्हणून तोही शब्द षष्ठी विभक्तीत आलेला आहे. तसंच प्रस्ताव क्रमेण. प्रस्तावस्य क्रमः षष्ठी तत्पुरुष हे या श्लोकात आलेले समास आहेत. मित्रलाभ या प्रकरणातला श्लोक पहिला. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम व्यसनेन च मूर्खाणाम निद्रया कलहेन वा. पदच्छेदः काव्यशास्त्र विनोदेन कालः गच्छति धीमताम व्यसनेन च मूर्खाणाम निद्रया कलहेन वा. इथं संधी कुठले आले? कालो गच्छति. कालः गच्छति काळ जातो. कोणाचा? धीमताम. धीमताम कालः गच्छति. धीमत म्हणजे बुद्धिमान. धी म्हणजे बुद्धी. धीही अस्ति अस्य असौ सहा धीमत हा तकारांत शब्द चालेल. धीमताम षष्ठी बहुवचने. बुद्धिमान लोकांचा काळ जातो. कसा जातो? काव्यशास्त्र विनोदेन. काव्यम च शास्त्रम च विनोदः च एतेषां समाहारः. समाहार द्वंद्व समास. हा समाहार द्वंद्व समास का म्हटलं? कारण काव्य शास्त्र विनोद हे 3 शब्द यामध्ये आलेले असून सुद्धा सामासिक शब्द एक वचनात आहे आणि समाहार द्वंद्व समास नेहमी एक वचनामध्ये असतो. इतर द्वंद्व असता तर बहुवचनात वापरला असता. कारण काव्य शास्त्र विनोद 3 गोष्टी एकत्र आलेल्या आहेत पण तरी सुद्धा हा एक वचनात वापरलेला आहे. याचा अर्थ हा समाहार द्वंद्व समास आहे. काव्यम च शास्त्रम च विनोदः च एतेषां समाहारः समाहार द्वंद्व. काव्य शास्त्र विनोदेन. काव्य शास्त्र आणि विनोद यांनी म्हणजे यांच्या साहाय्यानं बुद्धिमान लोकांचा काळ जातो. आणि व्यसनेन च मूर्खाणाम निद्रया कलहेन वा. मूर्खाणाम अपि कालः गच्छति. मूर्ख लोकांचा सुद्धा काळ व्यतीत होतोच पण कसा होतो? व्यसनेन निद्रया कलहेन. व्यसनामध्ये होतो व्यतीत किंवा झोपेमध्ये व्यतीत होतो
किंवा भांडण करण्यामध्ये व्यतीत होतो. जे मूर्ख लोक या 3 गोष्टीमध्ये आपला काळ व्यतीत करतात. झोपेत तरी व्यतीत करतात किंवा भांडणं तरी करत असतात. आणि तिसरं व्यसन. संस्कृतमध्ये व्यसन हा शब्द वाईट छंद या अर्थीही वापरला जातो आणि संकट विपत्ती याही अर्थी वापरला जातो. इथं वाईट छंद हाच अर्थ घ्यायचा आहे. मूर्खांचा काळ वाईट छंदामध्ये, झोपेमध्ये किंवा भांडण याच्यामध्ये निघून जातो. व्यसन, निद्रा आणि कलह यांच्यापासून जर समास बनवायचा असेल तर तो कसा बनेल? व्यसन, निद्रा, कलहेन. मूळ शब्द सगळे एकत्र घेतले आणि सगळ्यांच्या करता एक वचन वापरलं. व्यसन, निद्रा, कलह असा सामासिक शब्द होईल. हाही समाहार द्वंद्वच असणार आहे, त्यामुळं एक वचनार्थ होईल. थोडक्यात आपण कसा काळ घालवतो त्याच्यावरूनच आपण पंडित आहोत का मूर्ख आहोत हे कळून येईल. गच्छती हे यातलं क्रियापद आहे आणि कालः हा त्याचा कर्ता आहे. मूर्खांचा काळ आणखीन बुद्धिमान लोकांचा काळ कसा व्यतीत होतो ते या सुभाषितात सांगितलेलं आहे. पुढे विष्णू शर्मा म्हणतोय, तद भवतां विनोदाय काककूर्मादीनां विचित्रां कथां कथयामि. तद भवतां विनोदाय, पंडित विष्णू शर्मा त्या मुलांना म्हणतोय, भवतां विनोदाय म्हणून आपल्या आनंदासाठी, विचित्रां कथां कथयामि क्रियापद आहे कथयामि. कथयामि क्रियापदाचा करता आहे अर्थातच अहम. विष्णू शर्मा सांगतोय मुलांना, अहम कथयामि. अहम किम कथयामि? अहम विचित्रां कथां कथयामि. अहम कथां कथयामि कर्ता कर्म क्रियापद. मी गोष्ट सांगतो. कशी? विचित्रां. विचित्रां हे कथांचं विशेषण आहे. मराठीमध्ये विचित्र या शब्दाचा अर्थ विचित्र असाच आहे, विचित्रच आहे. पण संस्कृतमध्ये विचित्र म्हणजे विशेष सुंदर, चित्र म्हणजे सुंदर आणि मी त्याला उपसर्ग लागलाय विशेष या अर्थी. विशेष सुंदर, फार चांगली कथा मी तुम्हाला सांगतो. कशासाठी? विनोदाय, तुमच्या आनंदाकरता. आणि त्या आनंदातूनच तुम्ही बोध घ्याल. तर कुणाची गोष्ट सांगणार आहे? काककूर्मादीनां. काककूर्मादीनां, काक, कूर्म आणि आदी असे 3 शब्द एकत्र आले आणि समाज बनलेला आहे. काकहाच, कूर्महाच, काककूर्मौ. काक म्हणजे कावळा, कूर्म म्हणजे कासव. कावळा आणि कासव यांची. त्याच्यापुढे आणि एक आदी शब्द लागलेला आहे. फक्त कावळा आणि कासव यांचीच गोष्ट नाहीये, तर इत्यादी इत्यादी. काककूर्मौ आदौ येशाम ते. काककूर्म ज्याच्या सुरुवातीला आहे अशा काही प्राण्यांची विचित्राम कथाम सुंदर कथा मी तुम्हाला सांगतो. राजपुत्रैहि उक्तम आर्य कथ्यताम. राजपुत्रैहि उक्तम, राजपुत्र म्हणाले. हा झाला भावे प्रयोग. राजपुत्राः उक्तवन्तः, राजपुत्र म्हणाले, हा त्याचा अकर्मक कर्तरी प्रयोग होईल. प्रयोग जर सकर्मक असेल, सकर्मक कर्तरी असेल तर त्याचा बदलून कर्मणी होईल. आणि वाक्यामध्ये जर कर्मच नसेल, काही क्रियापद अकर्मकच असतात, तर त्यांचा बदलून होईल तो भावे प्रयोग होईल. आणि काही वेळेला क्रियापद सकर्मक असतं पण वाक्यामध्ये कर्माचा उपयोग केलेला नसतो, अशा वेळी सुद्धा त्या अकर्मक कर्तरी वाक्याचा भावे प्रयोग होतो, तो बदल. इथं सुद्धा राजपुत्र ही उत्तम असं म्हटलं. इथं कर्म, आता रूप बोलणे किंवा वच बोलणे हा धातू सकर्मक आहे, पण इथं कर्म वापरलेलं नाहीये, म्हणून हा प्रयोग झाला भावे. भावे प्रयोगामध्ये सुद्धा कर्मणे प्रयोगासारखंच कर्ता तृतीय विभक्तीत असतो आणि क्रियापद असतं ते नेहमी कालार्थ प्रत्यय लावले तर नेहमी तृतीय पुरुषी एकवचनी आणि विशेषण वापरलं तर नेहमी नपुंसकलिंगी एकवचनी. हे आता कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण वापरले उत्तम. राजपुत्रही, आता इथं बहुवचन दिसतंय, तृतीयातलं बहुवचन आहे, ते क्रियापद हे कर्त्याशी जोडून नाहीये. तसंच वाक्यात कर्मच नसल्यामुळं ते क्रियापद कर्माशीही जोडून नाहीये. अशा वेळेला क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी एकवचनी ठेवायचं आणि धातुसाधित विशेषण जर क्रियापदासारखं वापरायचं असेल तर नेहमी नपुंसकलिंगी एकवचनी वापरायचं. तर राजपुत्र म्हणाले, असं आपण मराठीप्रमाणे त्याचं भाषांतर करायचंय. काय म्हणाले? आर्य कथ्यता. गुरुजी सांगा, आम्हाला कावळा आणि कासवाची गोष्ट सांगा. कथ्यताम हे कर्मणी आज्ञार्थ आहे, आपण सांगावी, आपणाकडून सांगितली जावी असं शब्दशः भाषांतर होईल. कथ्यताम आपण सांगावी.
आता आज्ञार्थ आहे, कर्मणी आज्ञार्थ, पण म्हणून आज्ञार्थाचा उपयोग फक्त आज्ञा देण्याकरताच होतो असं नाहीये, तर इच्छा व्यक्त करण्याकरता, विनंती करण्याकरता आज्ञार्थाचा उपयोग केला जातो. कथ्यताम या आज्ञार्थी कर्मणी क्रियापदाचा कर्ता धरावा लागेल भवता, आपण सांगावी, आणि कर्म धरावं लागेल कथा, भवता कथा कथ्यताम, आपणाकडून कथा सांगितली जावी, म्हणजेच आपण कथा सांगावी. आता कथ्यताम या वाक्यामध्ये फक्त क्रियापदच वापरलेलं आहे, कर्ताही वापरलेला नाहीये, कर्मही वापरलेलं नाहीये. कर्मही वापरलेलं नसल्यामुळं हा प्रयोग भावे प्रयोग सुद्धा म्हणता येईल, कारण क्रियापद तृतीय पुरुषी एकवचनी, आपण सांगावी. पुढे म्हटलंय विष्णू शर्मोवाच, विष्णू शर्मा उवाच, हा झाला गुणसंधी. विष्णू शर्मन असा अनंत शब्द आहे. विष्णू शर्मा, विष्णू शर्माण, विष्णू शर्माण हा प्रथमा असाच आहे. शर्मा प्रथमा एक वचन, अधिक उवाच शर्मोवाच गुणसंधी झाला. विष्णू शर्मा म्हणाला शृणुत ऐकावे. संप्रती मित्रलाभ हा प्रस्तूयते, आता मित्रलाभ प्रस्तुत केला जात आहे. याचा करता कोण होईल? मया. प्रस्तूयते हे कर्मणी क्रियापद आहे. मित्रलाभ हा प्रमाण आलेले कर्म आहे. काय प्रस्तुत करणारे? मित्रलाभ हे प्रकरण प्रस्तुत करणारे. कोण करणारे? विष्णू शर्मा. पण प्रस्तूयते हे तृतीय पुरुषी एक वचनी आलेले आहे. स्तुधातू दुसऱ्या गणाचा आहे, परंतु दुसऱ्या गणासारखा चालवलेला नाहीये. य हा कर्मणी प्रत्यय लागून पुढे आत्मनेपदी प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे हे कर्मणी रूप आहे. प्रस्तूयते प्रस्तुत केला जात आहे. काय? मित्रलाभ. मित्रलाभ हे प्रकरण आता प्रस्तुत केलं जात आहे, अर्थातच मया हा त्याचा करता अध्यारोप धरावा लागेल. विष्णू शर्माच सांगणार आहे, त्यामुळे तो म्हणतोय की मया मित्रलाभ हा प्रस्तूयते, माझ्याकडून आता मित्रलाभ हे प्रकरण प्रस्तुत केलं जात आहे. शृणुत, शृणुतम मध्ये श्रु धातू आहे, पाचवा गण उभय पद, इथं परस्मैपदी आज्ञार्थ झालेला आहे. द्वितीय पुरुष बहुवचन. शृणु शृणुतम शृणुत, यूयम शृणुत तुम्ही ऐकावे. संस्कृत भाषेमध्ये कर्मणी प्रयोग हे संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य आहे. मराठीमध्ये आपण सरसकट सगळी वाक्य कर्मणी प्रयोगात रचना करत नाही. संस्कृत भाषेमध्ये सर्रास कर्मणी वाक्य रचना दिसून येते. पुढे म्हटलंय यस्य अयम आद्य श्लोक, यस्य अयम आद्य श्लोक. आता या मित्रलाभ या प्रकरणाचा, यस्य म्हणजे ज्याचा, हा आद्य श्लोक आहे, म्हणजे मित्रलाभ या प्रकरणाचा हा आद्य श्लोक आहे असं म्हणून विष्णू शर्मा पुढचा श्लोक म्हणतोय. श्लोक दुसरा. असाधना वित्तहीना बुद्धिमंतः सुरुत्तमाः साधयन्त्याशु कार्याणि काककूर्म मृगाखुवत्. पदच्छेदः. असाधनाः वित्तहीनाः बुद्धिमन्तः सुरुत्तमाः साधयन्ति आशु कार्याणि काककूर्म मृगाखुवत्. इथं संधी कुठले झालेत? असाधनाः वित्तहीनाः बुद्धिमन्तः. असाधनाः आणि वित्तहीनाच्या पुढचं विसर्गाचा लोप झालेला आहे. वित्तहीनाः इथं विसर्गाच्या मागे आकार आहे म्हणून विसर्गाचा लोप झालेला आहे. साधयन्ती आशु हा यण संधी झाला. याच्यामध्ये सामासिक शब्द कुठले कुठले? असाधनाः न विद्यते साधनम येषां ते, ज्यांच्याकडे कुठलंही साधन साहित्य नाही असे. नाही बहुव्रीही. वित्तहीनाः वित्तहीनाः हा तृतीय तत्पुरुष झाला. बुद्धिमंतः बुद्धी असती अस्य असो बुद्धिमत हे तद्धित रूप आहे, ज्याच्याकडे बुद्धी आहे तो बुद्धिमत. नामापासून नाम बनवण्याच्या प्रक्रियेला म्हणायचं तद्धित. सुरुत्तमः, सुरुद येथे तम हा सुपरलेटिव्ह डिग्री वाचक प्रत्यय लागला. संस्कृतमध्ये कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री तर आणि तम प्रत्यय लावून केली जाते. सुरुत्तम म्हणजे श्रेष्ठ मित्र. सुरुत्तर आणि सुरुत्तम इथं तम प्रत्यय लागलेला आहे, सगळ्यात श्रेष्ठ मित्र. सुहृद हा समास कसा सोडवायचा? सुष्ठु हृदयम यस्य सह, ज्याचं हृदय चांगलं आहे असा तो सुहृद म्हणजे मित्र. आणि एक समास कुठला आहे? काक कूर्म मृगाखुवत. याचे चार शब्द एकत्र आलेले आहेत. काक, कूर्म, मृग, आखू. काक म्हणजे कावळा, कूर्म म्हणजे कासव, मृग म्हणजे हरिण आणि आखू म्हणजे उंदीर. वत म्हणजे प्रमाणे या अर्थी तिथं प्रत्यय लागला. काकहाच, कूर्महाच, मृगहाच, आखूच इतरेतर द्वंद्व. काक, कूर्म, मृगा, खवहा असा सामासिक शब्द तयार होईल. ह्याच्यामध्ये क्रियापद कुठलं आलंय? साधयंती. साध हा पाचवा गणाचा धातू आहे, साध्य होते. साधयंती साध्य करतात.
आशु म्हणजे ताबडतोब. कार्याणी साधयंती, कार्याणी साधयंती, कार्ये साध्य करून घेतात. कोण? सुहृत्तमाः, श्रेष्ठ मित्र कार्य साध्य करून घेतात. सुहृत्तमाहाचे विशेषण आहेत असाधनाः, वित्तहीनाः, बुद्धिमंतः. मित्र आहेत पण कसे आहेत? असाधना, त्यांच्याकडे काही साहित्य सामग्री नाहीये. वित्तहीनाः, धनसंपत्ती पण नाहीये की धनानं काही कार्य सिद्धीस न्यावं तर. बुद्धिमंतः, पण बुद्धिमान आहेत. असे हे सुहृत्तम साधयंती कार्य, साधयंती कार्याने, असे हे सुहृद लोक हे मित्र कार्य साध्य करून घेतात. कुणाप्रमाणे? काककूर्म मृगाखुवत, कावळा, कासव, हरिण आणि आखू म्हणजे उंदीर यांच्याप्रमाणे घनिष्ठ मैत्री असलेले बुद्धिमान लोक कार्य साध्य करून घेतात. जरी असाधनाः वित्तहीनाः, जरी त्यांच्याकडे साधन संपत्ती नसेल, धनसंपत्ती नसेल, पण बुद्धिमान असतील तर हे घनिष्ठ मित्र बुद्धीच्या जोरावर कार्य सिद्धीस नेतात. याच्यामध्ये आणखी कुठले समास आलेत? असाधनाः, न विद्यते साधनम येषाम ते, किंवा न विद्यन्ते साधनानी येषाम ते, ज्यांच्याकडं साधन नाही असं. हा बहुव्रीही समास झाला. तसंच वित्तहीनाः, वित्तैहि हीनाः, वित्तहीनाः, तृतीय तत्पुरुष. हे ऐकल्यानंतर राजपुत्रांना नवल वाटायला लागलं. राजपुत्र म्हणाले, राजपुत्राः ऊचुः, विसर्गाचा लोप झालेला आहे. कथम येतात? राजपुत्र म्हणाले, हे कसं काय? काही साहित्य सामुग्री नाही आणि केवळ बुद्धीच्या जोरावर कसं काय कार्यसिद्धीस नेतात? असं राजपुत्राने विचारल्यावर विष्णू शर्मा कथयती, विष्णू शर्मा म्हणाला. आता मग पहिल्यांदा सुरुवातीलाच आपण बघितलं होतं की हे कथा सांगतायत. इथं जरी वर्तमानकाळी क्रियापद असलं तरी आपण मराठीमध्ये अर्थ करताना भूतकाळी करायचंय. ऊचुहू हा परोक्ष भूतकाळे, भ्रू किंवा वच धातूचा. राजपुत्र म्हणाले. पुढे विष्णू शर्मा कावळा, कासव, हरिण आणि उंदीर यांची कथा सांगणार आहे. ती आपण पुढच्या भागामध्ये बघूया. हरिओम तत्सत.